Hi, today we are going to learn lesson number 3 Maratha Sardars, the famous house of the Bhosle. तर आपण आज EVS 2 चा थर्ड लेसन बघणार आहोत. मराठा सरदार भोसल्यांचे प्रसिद्ध कर्तबगार घराणे. पिरियड ऑफ अनरेस्ट. अनरेस्ट म्हणजे अशांतता. तर अशांततेचा काळ किंवा धामधुमीचा काळ. As the saints preached devotion to God, the brave Maratha Sardars started a tradition of bravery. आपण मागच्या सेकंड लेसन मध्ये बघितलं संतांची कामगिरी, संतांनी काय काय कामे केली. तर संतांनी आपल्याला देवाची भक्ती शिकवली. प्रीच म्हणजे शिकवणे. त्याचप्रमाणे जे ब्रेव मराठा सरदार होते, धाडसी शूरवीर मराठे सरदार होते, तर त्यांनी शौर्याची परंपरा सुरू केली. दिस वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. तो काळ खूप अशांततेचा होता, खूप धामधुमीचा होता. द टू सुलतान्स, द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड द निजामशाह ऑफ अहमदनगर वेअर कॉन्स्टंटली ॲट वॉर विथ इच अदर. कारण का तो काळ अशांततेचा होता, तर जे दोन सुलतान होते, विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह, ह्या दोघांमध्ये कॉन्स्टंटली सतत युद्ध होत होतं. दे मेड यूज ऑफ द आर्मीज ऑफ मराठा सरदार्स इन दीज वॉर्स. आणि या युद्धामध्ये ते दोघे पण मराठ्यांच्या सैन्याचा वापर करत होते, मराठा सरदारांच्या सैन्याचा वापर करत होते. त्यामुळे सतत मराठा सरदारांना लढाईसाठी जावं लागत होतं आणि म्हणून तो खूप अशांततेचा धामधुमीचा काळ होता. द ब्रेव मराठा सरदार्स. शूर मराठा सरदार. द मराठाज वेअर बोथ ब्रेव अँड टफ. तर मराठा सरदार जे होते किंवा मराठा होते, तर ते ब्रेव म्हणजे शूरवीर, धाडसी होते, आणि त्याचप्रमाणे ते टफ म्हणजे काटक होते, कडक होते. दे वेअर बोथ फिअरलेस. फिअरलेस म्हणजे निर्भय, घाबरायचं नाही. अँड लॉयल टू देअर मास्टर्स. मास्टर्स म्हणजे त्यांचे जे स्वामी असतील, त्यांचे जे मालक असतील, तर त्यांच्याशी ते प्रामाणिक होते. त्याला स्वामीनिष्ठ हा एक शब्द आहे. म्हणजे मराठे होते ते निर्भय होते, ते कोणालाही घाबरत नव्हते आणि स्वामीनिष्ठ होते. दे वेअर व्हेरी प्राऊड ऑफ देअर अचिव्हमेंट्स ऑन द बॅटल फील्ड. युद्धाच्या लढाईच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना खूप अभिमान होता. अचिव्हमेंट म्हणजे कामगिरी. द ब्रेव मराठा सोल्जर विथ अ स्पीयर इन हँड अँड अ स्वॉर्ड ॲट द साइड वुड राईड इन हिज सरदार्स कॅव्हलरी. जे मराठा सैनिक जे होते, मराठा जवान होते, त्यांच्या एका हातामध्ये भाला. हँड म्हणजे स्पीयर इन हँड म्हणजे हातामध्ये भाला, स्पीयर म्हणजे भाला, आणि कमरेला तलवार होती. आणि अशा प्रकारे ते घोड्यावर बसून सरदारांच्या सैन्यामध्ये सामील होत असत. सरदार्स कॅव्हलरी म्हणजे सरदारांचं सैन्य. ऑल द मराठा सरदार्स हॅड देअर ओन प्रायव्हेट आर्मीज. सगळ्या मराठा सरदारांकडे त्यांची स्वतःचं सैन्य होतं. If such a Sardar went to the Sultan with his army, the Sultan gave him his employment, made him a Sardar of his kingdom, and sometimes conferred a Jagir upon him. जर अशा प्रकारे मराठा सरदार जर स्वतःचं सैन्य घेऊन सुलतानकडे गेले, तर सुलतान त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे तिथे जॉब किंवा नोकरी किंवा चाकरी देत असत मराठा सरदारांना, आणि कधी कधी त्यांना जागीर सुद्धा देत असत. द सरदार हु रिसिव्ड सच अ जागीर कन्सिडर्ड हिमसेल्फ अ राजा. मग अशा सरदार ज्यांना जहागीर मिळालेली आहे, तर ते स्वतःला त्या जहागिरीचे राजा समजत असत. देअर वेअर मेनी फेमस मराठा सरदार्स ॲट द कोर्ट्स ऑफ अहमदनगर अँड बिजापूर. तर विजापूर आणि अहमदनगरच्या दरबारामध्ये, कोर्ट्स म्हणजे दरबार, त्या दरबारामध्ये खूप सारे कर्तबगार मराठा सरदार होते. The more famous among them were the Jadhavs of Sindkhed, Nimbalkars of Fulton, Ghorpades of Mudhol, Mores of Javli, Bhonsles of वेरूळ. तर जे काही मराठा सरदार होते विजापूर आणि अहमदनगरच्या दरबारामध्ये, तर त्यातले काही जे प्रसिद्ध कर्तबगार मराठा सरदार होते त्यांची नावे आहेत: सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे,
जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. The Sindhkhed Yadavs were descendants of the Yadavs of देवगिरी. देवगिरीचे जे यादव होते त्यांचे हे सिंदखेडचे जाधव आहेत ते वंशज होते. जिजाबाई, द मदर ऑफ शिवाजी महाराज, वॉज द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव ऑफ सिंदखेड. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजीराव जाधव यांची मुलगी होत्या. ट्रॅडिशन ऑफ व्हॅल्यर, शौर्याची परंपरा. ऑल these सरदार्स वेअर ब्रेव बट मेनी ऑफ देम वेअर स्वॉन एनिमीज ऑफ वन अनादर. तर हे सगळे जे सरदार होते तर ते खूप धाडसी होते, शूरवीर होते, पण ते त्यांच्यातल्या त्यांच्यात एकमेकांचे वैरी होते. They never thought that they should unite and do something for their own people. त्यांनी कधी असा विचारच केला नाही की आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. युनाइट म्हणजे एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. सो ऑल देअर व्हॅल्यर अँड ब्रेवरी सर्व द इंटरेस्ट ऑफ अदर्स. मग त्यांच्याजवळ जे काही शौर्य आहे, पराक्रम आहे, धाडस आहे, तर ते सगळं ते दुसऱ्यांची चाकरी करण्यातच घालवत होते. इवन सो दे केप्ट अलाइव्ह द वॉरलाईक स्पिरिट एस्पेशली अमॉंग द यंग. असे असले तरी हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची, शौर्याची गोडी निर्माण केली. मेनी फेमस सोल्जर्स वेअर बॉर्न इन देअर फॅमिलीज हू केप्ट अलाइव्ह द ट्रॅडिशन ऑफ व्हॅल्यर. खूप पराक्रमी योद्धा त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आले. खूप त्यांनी शूरवीर निर्माण केले आणि महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा त्यांनी जिवंत ठेवली. अमॉंग द फेमस फॅमिलीज द भोसलेज ऑफ वेरूळ शोड ग्रेट ब्रेवरी अँड एंटरप्राइज. तर या सगळ्या फेमस घराण्यांपैकी, प्रसिद्ध घराण्यांपैकी, शूरवीर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले यांनी खूप पराक्रम दाखवला. द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर, घृष्णेश्वराचे मंदिर. इट वॉज अबाउट 400 years ago. 400 वर्षापूर्वी द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर नियर द वेरूळ केव्ज वॉज फॉलिंग टू पीसेस. वेरूळ लेण्यांच्या जवळ जे घृष्णेश्वराचं मंदिर आहे तर ते अगदी मोडकळीस आलं होतं. द वॉल्स हॅड डेव्हलप्ड क्रॅक्स. मंदिराच्या भिंतींना तडे गेले होते, त्याच्यामध्ये भेगा पडल्या होत्या. द प्राइस्ट अल्सो हॅड डेझर्टेड द टेम्पल. तिथले पुजारी सुद्धा मंदिर सोडून निघून गेले होते. Thus the temple which was built in honor of a great god was totally neglected. आणि अशा प्रकारे देवासाठी बांधलेलं हे मंदिर होतं तर त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं होतं. ऑल द डिवोटीज हू केम देअर मॉर्न ओव्हर द सॉरी स्टेट ऑफ द टेम्पल बट नो वन थॉट ऑफ रिपेअरिंग इट. मौन म्हणजे दुःख व्यक्त करणे. तिथे येणारी जी लोक होती, जे भक्त होते, तर ते मंदिराच्या या अवस्थेबद्दल हळहळ व्यक्त करत होते, दुःख व्यक्त करत होते, पण कुणी सुद्धा ते परत रिपेअर, दुरुस्त करण्याचा विचार करत नव्हते. अ ग्रेट डिवोटी ऑफ शिवा विजिटेड द टेम्पल रेग्युलरली. एक असेच खूप महान शिवभक्त रोज त्या मंदिरामध्ये येत होते. ही वुड पुट फ्लॉवर्स अँड बेल ऑन द लिंगम अँड एक्सप्रेस हिज इनरमोस्ट थॉट्स टू द गॉड. ते रोज येऊन शंकराच्या पिंडीवर फुले आणि बेल वाहत होते आणि स्वतःच्या मनामधल्या गोष्टी देवाशी बोलत असत. ही कॅरीड आउट एक्सटेन्सिव्ह रिपेअर्स टू द टेम्पल अँड रिस्टोर्ड इट टू इट्स ओरिजिनल कंडिशन. मग त्या भक्ताने मंदिराची सगळी दुरुस्ती केली आणि जसं पूर्वी होतं मंदिर त्याप्रमाणे ते मंदिर बांधलं. ही ऑल्सो मेड अरेंजमेंट्स फॉर द प्रॉपर मेंटेनन्स ऑफ द टेम्पल. त्यांनी मंदिराची सारी व्यवस्था नीट केली. नाऊ देअर वेअर लाईट्स बोथ इनसाइड अँड आउटसाइड द टेम्पल अँड द लॉस्ट ग्रँड्युअर ऑफ घृष्णेश्वर वॉज रिस्टोअर्ड. आता मंदिराच्या आत आणि बाहेर दिवे लागले होते आणि मंदिराचं जे ग्रँड्युअर म्हणजे जे वैभव गेलेलं होतं ते परत मिळालं होतं.
हु वॉज दिस डिवोटी हु डीड ऑल दिस. मग तो भक्त कोण होता, कुणी हे सगळं केलं. ही वॉज मालोजी राजे भोसले. तर ते कोण होते, मालोजी राजे भोसले होते. मग कोण होते हे मालोजी राजे, तर आपण बघूयात. द भोसलेज ऑफ वेरूळ, वेरूळचे भोसले. मालोजी राजे भोसले द पाटील ऑफ वेरूळ वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ शिवा. मालोजी राजे भोसले हे वेरूळचे पाटील होते आणि ते शिवाचे, शंकराचे भक्त होते. बाबाजी राजे हॅड 2 सन्स. बाबाजी राजे भोसले यांना 2 मुलगे होते. मालोजी राजे वॉज एल्डर अँड विठोजी राजे वॉज यंगर. त्यातले मालोजी राजे मोठे आणि विठोजी राजे हे लहान भाऊ होते. बाबाजी राजे भोसले हॅड द राईट्स ऑफ अ पाटील इन द वेरूळ विलेज. वेरूळ गावामधला पाटीलकीचा अधिकार बाबाजी राजांकडे होता. मालोजी राजे अँड विठोजी राजे वेअर बोथ ब्रेव अँड एंटरप्राइझिंग. मालोजी राजे आणि विठोजी राजे हे दोघेही शूर आणि पराक्रमी होते. दे हॅड इन देअर सर्व्हिस मे आर्म मराठा ट्रूप्स. त्यांच्याजवळ खूप हत्यारबंद मराठ्यांचं सैन्य होतं. इट वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. तो काळ खूप धामधुमीचा होता. द मुघल एम्परर फ्रॉम दिल्ली हॅड अटॅक द किंगडम ऑफ निजामशहा. उत्तरेकडचा मुघल बादशाह दिल्लीचा त्याने निजामशाहीवरती हल्ला केला होता. दौलताबाद वॉज देन द कॅपिटल ऑफ निजामशाह. त्यावेळेस दौलताबाद हे निजामशाहीची राजधानी होती. मलिक अंबर वॉज हिज वजीर और चीफ मिनिस्टर. मलिक अंबर हा तिथला वजीर होता. मलिक अंबर वॉज एबल अँड वाईज. मलिक अंबर खूप हुशार आणि चांगला होता. द 2 कॅपेबल अँड ब्रेव ब्रदर्स फ्रॉम वेरूळ सून कॉट हिज अटेन्शन. 2 खूप हुशार, कर्तबगार, पराक्रमी भाऊ म्हणजेच मालोजी राजे आणि विठोजी राजे हे त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांनी मालोजी राजांनी आणि विठोजी राजांनी मलिक अंबरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. कशाने वेधून घेतलं, तर त्यांच्या पराक्रमाने. ऑन हिज रिकमेंडेशन द शहा कन्फर्ड ऑन मालोजी राजे द जागीर ऑफ पुणे अँड सुपे परागनाज. मग मलिक अंबरच्या सांगण्यावरून मलिक अंबरने निजामशहाला, शहा म्हणजे निजामशहाला सांगितलं की हे दोघे भाऊ आहेत, ते खूप शूर आहेत, पराक्रमी आहेत. मग त्याच्या सांगण्यावरून निजामशहाने मालोजी राजांना पुणे आणि सुपे परागण्याची जहागिरी दिली. सो द भोसलेज बिकम रिच अँड पॉवरफुल. अशा प्रकारे भोसले घराण्यांमध्ये रिच म्हणजे श्रीमंती, वैभव आणि पॉवरफुल म्हणजे ताकद आली. मालोजी राजेज वाईफ वॉज उमाबाई. मालोजी राजांची जी पत्नी होती, बायको होती, त्या होत्या उमाबाई. शी केम फ्रॉम द हाऊस ऑफ द निंबाळकर्स ऑफ फलटण. त्या फलटणच्या निंबाळकरांच्या घराण्यातल्या होत्या. दे हॅड 2 सन्स, शहाजी अँड शरीफजी. त्यांना 2 मुले होती, शहाजी आणि शरीफजी. मालोजी राजे वॉज किल्ड इन द बॅटल ॲट इंदापूर. इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजांचा मृत्यू झाला. ॲट दॅट टाइम शहाजी वॉज ओनली 5 years ओल्ड. त्यावेळी शहाजी फक्त 5 वर्षांचे होते. देन विठोजी राजे लुक्ड आफ्टर द चिल्ड्रन अँड द जागीर. मग मालोजी राजांच्या मृत्यूनंतर विठोजी राजांनी मुलांचा सांभाळ केला आणि तसेच जहागिरीकडे सुद्धा लक्ष दिले. लॅटर ही आस्क्ड इन मॅरेज फॉर शहाजी द डॉटर ऑफ लखोजीराव जाधव. शहाजी राजांच्या लग्नासाठी त्यांनी लखोजीराव जाधवांच्या मुलीची मागणी केली. जिजाबाई द डॉटर ऑफ लखोजीराव वॉज वेल फेवर्ड बाय द गॉड्स. लखोजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई ह्या खूप सुलक्षणी होत्या. लखोजी राजे ऍक्सेप्टेड विठोजी राजेच प्रपोजल. लखोजीराव जाधवांनी विठोजी राजांचं शहाजी राजांच्या लग्नासाठी जिजाबाईंना जी मागणी घातली होती, तर ते प्रपोजल त्यांनी मान्य केलं, प्रस्ताव मान्य केला. लखोजी राजे वॉज अ ब्रेव अँड व्हॅलियंट सरदार इन द कोर्ट ऑफ निजामशहा. निजामशहाच्या दरबारामध्ये लखोजी राजे खूप शूर, पराक्रमी सरदार म्हणून प्रसिद्ध होते. ही केप्ट अ लार्ज आर्मी ऑफ हिज ओन. त्यांच्याकडे स्वतःचं खूप मोठं सैन्य होतं. ही कमांडेड ग्रेट रिस्पेक्ट अँड ऑनर ॲट द कोर्ट ऑफ निजामशहा. निजामशहाच्या दरबारामध्ये त्यांना खूप मान, प्रतिष्ठा होती.
ही सेलिब्रेटेड द वेडिंग ऑफ शहाजी राजे अँड जिजाबाई विथ ग्रेट पॉम्प. त्यांनी शहाजी राजे आणि जिजाबाई यांचं लग्न खूप थाटामध्ये केलं. जिजाबाई बिकेम द फॉर्च्यून ऑफ द भोसलेज फॅमिली. आणि अशा प्रकारे जिजाबाई भोसल्यांच्या घरच्या लक्ष्मी झाल्या. शहाजी राजे. निजामशहा ट्रान्सफर्ड टू शहाजी राजे द जहागीर ही हॅड कन्फर्म ऑन मालोजी राजे. निजामशहाने मालोजी राजांना जी जहागिरी दिली होती ती शहाजी राजांकडे दिली. शहाजी राजे वॉज अ ब्रेव्ह अँड कॅपेबल मॅन हेल्ड इन ग्रेट रिस्पेक्ट ॲट द कोर्ट ऑफ निजामशहा. शहाजी राजे सुद्धा खूप शूर पराक्रमी होते आणि त्यांनी सुद्धा निजामशहाच्या दरबारामध्ये खूप आदर प्रतिष्ठा मिळवली होती. द मुघल एम्परर डिसाइडेड टू कॉन्कर द किंगडम ऑफ निजामशहा. मुघल बादशाह होता, त्याने निजामशाहीवरती विजय मिळवण्याचं ठरवलं होतं. फॉर दिस ही मेड अन अलायन्स विथ द आदिलशाह ऑफ बिजापूर. आदिलशहाने मुघल बादशाहची हातमिळवणी केली. मलिक अंबर अँड शहाजी राजे फॉट ब्रेवली टू सेव्ह निजामशाही. निजामशाहीला वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजी राजे खूप शूरपणे लढले. दिस बॅटल टूक प्लेस ॲट भातवडी नियर अहमदनगर. ही लढाई अहमदनगर जवळील भातवडी येथे झाली. शरीफजी वॉज किल्ड इन द बॅटल. या लढाईमध्ये शरीफजी मृत्यू पावले. शहाजी राजे डिस्प्लेड ग्रेट व्हॅल्युअर. शहाजी राजांनी खूप शौर्य दाखवले. ही वॉज प्रेज्ड एव्हरीवेअर ॲज अ ब्रेव्ह जनरल. शूर सेनानी म्हणून त्यांची सगळीकडे स्तुती होऊ लागली. His reputation in the court was so enhanced that even Malik Ambar began to feel jealous of him. त्यांची निजामशहाच्या दरबारामधली प्रतिष्ठा अजून वाढली आणि त्याच्यामुळे मलिक अंबर त्यांच्या विरुद्ध जळू लागला, जलस फील करू लागला. This gradually led to अँटॅगोनिझम बिटवीन देम. आणि मग अशा प्रकारे हळूहळू मलिक अंबर आणि शहाजी राजे यांच्यामध्ये वैर निर्माण झाले, दुश्मनी निर्माण झाली. ॲज अ रिझल्ट शहाजी राजे लेफ्ट निजामशाही अँड जॉईन द कोर्ट ऑफ आदिलशहा ॲट बिजापूर. आणि त्यामुळे शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामध्ये गेले. आदिलशाह ऑनर्ड हिम विथ द टायटल ऑफ सर लष्कर चीफ ऑफ आर्मी. आदिलशहाने शहाजी राजांचा सर लष्कर म्हणून सन्मान केला. सर लष्कर म्हणजेच सैन्याचा मुख्य. लॅटर देअर वेअर मेनी डेव्हलपमेंट्स इन निजामशाही. त्यानंतर निजामशाहीमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. द वजीर मलिक अंबर डायड. जो वजीर होता मलिक अंबर तो मृत्यू पावला. हिज स्कीमिंग सन फतेह खान बिकेम द वजीर ऑफ निजामशाही. आता निजामशाहीचा जो वजीर होता तो मलिक अंबरचा मुलगा फतेह खान झाला. ड्युरिंग हिज पिरियड द निजामशाही बिगॅन टू डिक्लाइन. आणि त्याच्या काळामध्ये निजामशाहीला उतरती कळा लागली, म्हणजे निजामशाहीचं वर्चस्व कमी झालं. ॲट अबाउट द सेम टाइम देअर वॉज अ थ्रेट ऑफ मुघल ॲग्रेशन. आणि त्याच वेळेस मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. सो निजामशहाज मदर अपील्ड टू शहाजी राजे टू रिटर्न टू निजामशाही अँड सेव्ह इट. मग निजामशहाच्या आईने शहाजी राजांना परत या आणि निजामशाहीला वाचवा अशी प्रार्थना केली, असं अपील केलं, म्हणजे असं साकडं घातलं. देअरफोर शहाजी राजे लेफ्ट आदिलशाही अँड रिटर्न टू निजामशाही. आणि म्हणून शहाजी राजांनी आदिलशाही सोडली आणि ते निजामशाहीमध्ये परत आले. ओके.